डोंगर कुशीत वसलेलं, निसर्गानं वेढलेलं हेच ते माळीण गाव असं जर आज कुणी म्हटलं तर खरं वाटणार नाही. ज्या डोंगराच्या कुशीत मोठ्या विश्वासानं हे गाव वसलं, त्याच डोंगरकड्यानं या गावावर घाला घातला. संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं. काहीच उरलं नाही. 174 घरांचं हे चिमुकलं गाव आदल्या रात्रीपर्यंत नांदतं जागतं होतं, यावर विश्वास ठेवणंही अवघड आहे. आता इथे उरलाय फक्त मातीचा ढिगारा आणि त्याखाली दबली गेलेली स्वप्न. बचाव कार्य, ढिगारा उपसण्याचं काम सुरू झालं. आपल्या जीवलगांना शोधण्यासाठी त्यांचे नातलग बाहेर गावाहून इथे आले खरे, पण आपली माणसं गेली कुठे हेच त्यांना कळत नाहीये. कारण आपल्या माणसांचं घर, गाव त्यांना काहीच सापडत नाहीये. त्यांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश सुन्न करून जातो. सगळं सपाट झालं होतं. सगळं सफळ झालं. हा, आमची बहीण आहे ना, त्यांचं नवरा आणि बाया मोठा धीर असं दोनच व्यक्ती वाचलेले आहेत. ओके. आणि बाकी जे कुटुंब आहेत ते सगळे बाहेर आहेत काय आहेत? महिला आणि 7 मुलं आणि एक मुलगा, असे 11 जण आहेत. सध्याच्या माळीण गावाकडे पाहून कुसुमाग्रज कणा कवितेत म्हणतात तसं भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले याचीच वारंवार आठवण येते. माळीण गावावरचं संकट हा निसर्गाचा कोप आहे की मानव निर्मित संकट आहे, यावर आता चर्चा होतील. आरोप प्रत्यारोप होतील. मदतीची, पुनर्वसनाची आश्वासनं दिली जातील. पण जे गेले ते जिवलग परत कसे येतील? इधर आने का क्या, फिर आने वाले भी नहीं इधर. हम आखिरी बार देखा है, फिर इधर आने वाले नहीं. कैसा आएंगे हम इधर, हम अगर कोई नहीं.